Hello everybody, welcome back to our YouTube channel The Legal Playbook. Today we are going to start the next lecture in the lecture series of the Maharashtra Civil Services Joining Time Rules, Foreign Services, Payment During Suspension, Dismissal and Removal Rules 1981 आज आपण इथं बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया विदाउट वेस्टिंग अ टाइम. सगळ्यात पहिला आपण चॅप्टर 1 जो आहे जनरल जो आहे हा बघणार आहोत. रूल 1 टू रूल 8 आणि पुढचा जो पार्ट आहे रूल 9 जो आहे ऑलरेडी आपण सगळे डेफिनेशन जे जनरल रूलचे डेफिनेशन सेम असतात सगळ्यामध्ये, जसे की रूल 9मध्ये मेन्शन केलेलं आहे तेच येणार आहे. त्यामुळे रूल 9 आपण परत रिपीट करणार नाहीत, मागच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी आपण ते कव्हर केलेले आहेत. ओके, तर आपण स्टार्ट करूया रूल 1 टू रूल 8 पर्यंत. चला स्टार्ट करूया रूल 1 से यहाँ पे. ओके, रूल 1 पासून स्टार्ट करूयात. बघा सगळ्यात पहिला काय म्हटले, तुम्ही कोणतेही रूल किंवा ॲक्ट बघत असताना ना तुम्हाला सगळ्यात पहिला जो पार्ट दिसेल ना, सेक्शन 1 जो असेल तर शॉर्ट टायटल्सच दिसणार आहे, वेगळं काय नाही आहे. शॉर्ट टायटलमध्ये काय असणार आहे की जे नाव दिलं ह्या ॲक्टला किंवा ह्या रूलला ते असणार आहे ह्यामध्ये. ओके, काय नाव दिलेलं आहे ह्या रूलला किंवा ॲक्टला? These rules may be called as an Maharashtra Civil Services Joining Time, Foreign Services and Payment During Suspension, Dismissal and the Removal Rules 1981. ओके, हे रूलचं नाव आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे यामध्ये. आणि कमेन्समेंट कधी झालेलं आहे हे 15 ऑगस्ट. आपल्याला 15 ऑगस्ट तर लक्षात राहणारच आहे, ह्यात काय ही गोष्ट काय लक्षात ठेवण्यासारखी नाही आहे. तर 15 ऑगस्ट हे लक्षात केम इन टू फोर्स ऑन जे आहे 15 ऑगस्ट 1981 आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता चला बघूया रूल 2मध्ये काय दिलेलं आहे. रूल 2 जो आहे एक्सटेंट ऑफ ॲप्लिकेशन एक्सटेंट ऑफ ॲप्लिकेशन काय आहे, ॲप्लिकेशन कुठंपर्यंत अप्लाय झालं आहे म्हणजे ॲप्लिकेशन काय आहे हे सांगितलं आहे. एक्सटेंट ऑफ ॲप्लिकेशन applies to all members of services and holders of the post whose condition of service and Maharashtra government is competent to prescribe. म्हणजेच काय म्हणलं की कवर्स ऑलमोस्ट स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज जे आहेत हे सगळे ऑलमोस्ट स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज इथं कव्हर केलेले आहेत. आता ह्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अनलेस स्टेटेड अदरवाईज, जोपर्यंत स्टेट गव्हर्नमेंट स्पेसिफिकली मेन्शन करत नाही तोपर्यंत, म्हणजे एवढंच म्हणलं आहे सर्व गव्हर्मेंट सर्व्हिसमधील मेंबर्सना हे ॲप्लिकेबल होणार. जे गव्हर्मेंट पोस्टवर काम करतात त्यांच्यावर ॲप्लिकेबल होणार आणि ज्याचा सर्व्हिस कंडिशन म्हणजे सॅलरी, लीव, जॉईनिंग टाईम, सस्पेन्शनचा ह्यामध्ये काय असणार आहे, पैसा असणार आहे, गव्हर्मेंट डिसाईड करणार ह्यामध्ये. ओके, नंतर काय म्हणले एक्सटेंड जे आहे ते समजलं. आता 2A मध्ये काय म्हणले की स्पेशल लॉ ॲप्लिकेबिलिटी आहे यामध्ये. अप्लायज टू पर्सन whose appointment and conditions of services are specially provided by the law. म्हणजे स्पेशल लॉ ॲप्लिकेबिलिटी म्हणजे काय आहे, इवन इफ लॉ हॅज स्पेशल रूल्स, जर लॉला स्पेशल रूल्स जरी असतील, दिस रूल्स अप्लाय फॉर मॅटर्स नॉट कवर्ड बाय द लॉ. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा की एक फॉरेस्ट ऑफिसर आहे, फॉरेस्ट ऑफिसर जे आहेत अपॉइंट कुठं केलं, त्यांनी फॉरेस्ट ॲक्ट 1980मध्ये फॉरेस्ट ऑफिसरला अपॉइंट केलं, पण रूल्स अप्लाय फॉर द मॅटर्स नॉट इन दॅट. म्हणजे रूल्स जे त्या फॉरेस्ट ॲक्टमध्ये मेन्शन नाही आहेत ते कुठले होणार आहेत, ह्या ॲक्टमध्ये जे मेन्शन आहेत ते तिथं ॲप्लिकेबल होणार आहेत. म्हणजे तुम्ही जर स्पेशल लॉज तयार केला तर ठीक आहे, स्पेशल लॉज ॲप्लिकेबल होणार, पण त्या स्पेशल लॉजमध्ये जर एखादी गोष्ट अशी नाही आहे की ती ह्यामध्ये कवर होते, म्हणजे आपले जे जॉईनिंग टाईम रूल्स आहेत त्यामध्ये कवर होते आणि त्यामध्ये होत नसेल तर तिथं हे रूल्स तिथं अप्लाय होणार आहेत, तिथं यूज करायचं आहे. ओके, आहे स्पेशल ॲग्रीमेंट ॲप्लिकेबिलिटी अप्लायज टू द पर्सन whose service, pay, allowances or the pension is covered by the special agreement. मीन्स वॉट, रूल्स जे आहेत ह्यामध्ये स्पेशल ॲग्रीमेंट तुम्ही केला आहे, काहीतरी असे ॲग्रीमेंट केला आहे दोघांच्यामध्ये, म्हणजे जे काहीतरी असतात ना की ॲग्रीमेंट बेसिसवर, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पण ह्यामध्ये सर्व्हिसेस अवेलेबल असतात, मग त्यावेळेस काय रूल्स अप्लाय फॉर दी इश्यूज नॉट एक्सप्लिसिटली कवर्ड. जसं आपण स्पेशल लॉमध्ये बघितलं ना, स्पेशल लॉमध्ये जे पॉईंट्स कवर नाही आहेत ते पॉईंट्स तिकडे येणार आहेत, म्हणजे जेवढे पॉईंट्स कवर नाही आहेत तेवढे आपण ह्या रूलमधून घेणार आहेत. तसंच ॲग्रीमेंटमध्ये जे पॉईंट्स कवर नाही आहेत ते आपण कशातून घेणार आहे, आपला हा जो नॉर्मल जो रूल आहे जॉईनिंग टाईम रूल जो आहे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेसमधले, जॉईनिंग टाईम फॉरेन सर्व्हिसेस अँड पेमेंट ड्युरिंग दी सस्पेन्शन डिसमिसलचा जो रूल आहे 1981चा त्यामधून आपण घ्यायचा आहे. परत मी ह्यामध्ये सारखं पूर्ण नाव घेणार नाही आहे, यामध्ये खूप मोठं होतं. ओके, त्यामुळे आपण काय म्हणूया, ह्या सरळ जॉईनिंग रूल्स म्हणूया याला. ओके, त्याच्यानंतर आहे C पॉईंट.
लोकल फंड्स जे सर्वंट असतात ना, आता लोकल फंड्सचे जे सर्वंट असतात त्यांच्यासाठी काय आहे, गव्हर्मेंट सर्वंट्स पेड फ्रॉम दी लोकल फंड्समधून त्यांना पे केले जाते. जे गव्हर्मेंट सर्वंट्स असतात त्यांना लोकल फंड्समधून पे केले जाते. ॲडमिनिस्टर्ड बाय दी गव्हर्मेंट. बघा, लोकल फंड्समधून त्यांना काय केलं जाते, सर्व केलं जातं लोकल फंड्स ॲडमिनिस्टर. बट ॲडमिनिस्ट्रेशन जे असते ते गव्हर्मेंटमधनं असते. एक्सेप्ट दिस रूल रिलेटिंग टू दी फॉरेन सर्व्हिसेस. एक्सेप्ट दिस रूल रिलेटिंग टू फॉरेन सर्व्हिस, म्हणजे दिस रूल्स अप्लाय एक्सेप्ट दी फॉरेन सर्व्हिसेस पार्टला हे ॲप्लिकेबल होणार नाही आहे. म्हणजे बघा की क्लेरिकल वर्क इन म्युन्सिपाल्टी फंडेड बाय दी स्टेटनं फंड केलं आहे, ते त्याला हे ॲप्लिकेबल होणार आहेत रूल्स. बट रूल्स अप्लाय एक्सेप्ट फॉरेन सर्व्हिसेसला नाही होणार असं म्हटलं आहे. तर बघूया आपण ह्यामध्ये, आपण टायटलमध्ये तर आपल्याला दिसते की बाबा फॉरेन सर्व्हिसेस म्हटले, खरं इथे एक्सेप्शन दिलं आहे. तर पुढे जाऊन बघूया की काय एक्सेप्शन दिलं आहे, आपल्याला कळलं पाहिजे ना, तर त्याच्यासाठी आपण पुढं अभ्यास करायला पाहिजे. ओके, चला नोट 1मध्ये काय दिलं आहे, फॉर्मर स्टेट लीव अँड पेन्शन. आता फॉर्मर स्टेट्स कोणकोणते होते ह्यामध्ये, गव्हर्मेंट सर्वंटमधले, गव्हर्मेंट सर्वंट्स ऑफ सौराष्ट्र, कूच, मध्य प्रदेश, हैदराबाद लोकेटेड टू मुंबई, opting for former states rules before the 1st November 1956 will continue under those rules. ऑप्शन वन्स एक्सरसाइज इज अन फायनल. म्हणजे काय आहे, त्यांच्याकडे काय आहे, चॉईस आहे ह्यामध्ये जे फॉर्मर स्टेटला असेल. चॉईस ऑफ दी ओल्ड रूल्स फॉर दी लिव्ह पेन्शन इज परमनंट वन्स मेड. त्यांच्याकडे काय आहे की हे जे फॉर्मर स्टेटमध्ये होते ना, त्यांच्याकडे चॉईसेस आहेत ह्यामध्ये, की तुम्ही एकतर जे चॉईस करा ह्यामध्ये की काय करा की फॉर्मरमधले तुम्ही चॉईस करा किंवा आत्ताचे नवीन रूल्स तुम्ही चॉईस करा. दोन्हीपैकी एक रूल ह्यामध्ये तुम्ही चॉईस करा असं तुम्हाला आहे. पण एकदा तुम्ही ओल्ड आणि न्यू रूल्समध्ये एकदा चॉईस केला तर ते फायनलच नाही, फुल अँड फायनल, परत त्यामध्ये चेंजेस होणार नाही आहे त्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ह्यामध्ये नोट 2मध्ये ऑल इंडिया सर्व्हिसेस अलाउन्सेस आहेत ह्यामध्ये. ऑल इंडिया सर्व्हिसेस अलाउन्सेस आहेत ह्यामध्ये. कंपेन्सेटरी अँड ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस आहे मध्ये. कंपेन्सेटरी अँड ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस ऑफ इंडिया सर्व्हिसेस ऑफिसर्स सर्विंग इन दी महाराष्ट्र आर गवर्न बाय दी महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स फॉर दोज अलाउन्सेस. म्हणजे AI सर्व्हिस ऑफिसर्स इन दी महाराष्ट्र फॉलो दी स्टेट रूल्स, फॉलो दी सर्टन अलाउन्सेस जे असतात त्यामध्ये सर्व्हिसेसचे असतात. AIS ऑल इंडिया सर्व्हिसेस. कंपन्सेटरी अँड ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस ऑफ ऑल इंडिया सर्व्हिसेस ऑफिसर्स सर्विंग इन महाराष्ट्र. म्हणजे त्यांच्यासाठी जे कंपन्सेटरी ट्रॅव्हलिंग, आता असं नसतं की ते ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजे ऑल इंडियामध्ये महाराष्ट्र पण येते ना, ते आपण असं धरायचंच नाही की आपण हे एलियन प्राणी आहे ह्यामध्ये. ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये महाराष्ट्र पण येणार आहे ना, मग ऑल इंडिया सर्व्हिसमधून पास UPSC वगैरे पास होऊन आपल्या महाराष्ट्रातसुद्धा येणार आहेत ते. ओके, ऑफिसर्स, त्यांच्यासाठी अलाउन्सेस वगैरे जे असणार आहेत ह्यामध्ये, ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस किंवा बाकीचे जे अलाउन्सेस आहेत ते आपण ह्या रूलनुसार बघणार आहे असं म्हटले त्यामध्ये. ओके, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स आर दोज अलाउन्सेस. ओके, समजलं. म्हणजे IAS ऑफिसर्स सर्विंग इन महाराष्ट्र गेट्स अ ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस ॲज पर दी महाराष्ट्र रूल. ते जर IAS ऑफिसर महाराष्ट्रामध्ये असतील तर त्यांना अलाउन्सेस महाराष्ट्र रूल्सनुसार देणार आहेत. त्याच्यानंतर नोट 3मध्ये काय म्हटले, सर्व्हिस ट्रान्सफर्ड फ्रॉम लोकल फंड नॉट ॲडमिनिस्टर्ड बाय दी गव्हर्मेंट. आता ह्याचा मिनिंग काय आहे, प्रिव्हियस सर्व्हिस इज इन सच अ लोकल फंड्स. म्हणजे आधीचा सर्व्हिस जो होता तो कुठं होता, लोकल फंडमध्ये होता, पण विल नॉट काउंट ॲज अन गव्हर्मेंट सर्व्हिस. म्हणजे पुढं जाऊन त्याला गव्हर्मेंटच्या सर्व्हिसमध्ये, हा आता समजा 1 वर्ष लोकल फंडमध्ये केला, त्यानंतर पर्मनंट झाला ह्यामध्ये गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये 3 इयर्स करायला लागला, तर 4 वर्ष नाही झाले, त्याचे 3च वर्ष होणार. जर ह्यामध्ये स्पेसिफिकली गव्हर्मेंटनं अलाउड केलं तरच 4 इयर्स हे मागचं कंटिन्यू करायचं, अदरवाईज नॉट, हिअर नॉट कन्सिडर्ड. ओके, इफ यू मूव फ्रॉम द लोकल नॉन गव्हर्मेंट फंड टू गव्हर्मेंट प्रियर सर्व्हिस ऑर मे नॉट काउंट. ह्यामध्ये मे और मे नॉट काउंट असं का म्हणले की मे और मे नॉट काउंट, कारण गव्हर्मेंटला इथं डिस्क्रिप्शन दिले गेले की गव्हर्मेंट अलाव करू पण शकते, नाही पण करू शकते. ओके, त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आहे राईट टू इंटरप्रिट. ह्यामध्ये गव्हर्मेंट रिझर्व्स टू देमसेल्स द राईट ऑफ इंटरप्रिट दिस रूल्स. गव्हर्मेंट स्वतःकडे एक राईट ठेवलेला आहे की जे ह्यामध्ये पूर्ण ॲक्ट आहे ह्याचं इंटरप्रिटेशन जरी काय कॉन्फ्लिक्ट क्रिएट झालं तर कोण करणार आहे, ह्यामध्ये रिझॉल्व कोण करणार, गव्हर्मेंट करणार. हे गव्हर्मेंट स्वतःकडे ठेवून घेतलेलं आहे. ओनली द गव्हर्मेंट कॅन ऑफिशियली डिसाइड व्हॉट द रूल्स मीन. इन द केस ऑफ डाऊट और डिस्प्यूट असेल तर गव्हर्मेंट जे सांगणार आहे तेच इथं काय असणार आहे, फुल अँड फायनल असणार आहे.
आता नेक्स्ट आहे फोर्थ पॉईंट आहे, यामध्ये फोर्थ रूल आहे पॉवर ऑफ रिलॅक्सेशन आहे. गव्हर्मेंट मे रिलॅक्स एनी प्रोव्हिजन इफ इट कॉजेस ऑर कॉज अ अनड्यू हार्डशिप. आता ह्यामध्ये काय म्हटलं, गव्हर्मेंट रिलॅक्स करू शकते एनी प्रोव्हिजन ऑफ इट्स, जे रूल्स आहेत ह्यामधले कुठलेही प्रोव्हिजन्स जर अनड्यू हार्डशिप क्रिएट करत असेल तर, और मॉडिफाय और ॲप्लिकेशन मॉडिफाय करू शकते ॲप्लिकेशन स्पेसिफिक क्लास ऑफ द अफेक्टिंग सबस्टन्सना. जे पण ह्यामध्ये एक एक्सेप्शन आहे की तुम्ही जे बेसिक रूल आहे ह्यामध्ये बेसिक प्रिन्सिपल जसा असतो ना आपल्या रूलचा, ते नाही चेंज करायचं ह्यामध्ये. ओके. अँड ऑफिसर जॉईनिंग टाईम ओव्हरलॅप्स विथ द इमर्जन्सी ड्युटीमध्ये जॉईनिंग टाईम जो आहे त्यामध्ये काय व्हायला ओव्हरलॅप होत होतं. मग गव्हर्नमेंट त्यामध्ये काय करणार, जे चेंजेस अनड्यू हार्डशिप येत असेल तर चेंजेस करून घेणार आहे यामध्ये. ओके, समजलं. फिफ्थ पॉईंटमध्ये व्हॅलिडिटी ऑफ टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट सांगितलं. स्पेसिफिक कॉन्ट्रॅक्ट टर्म्स एन्फोर्सेबल ॲट लॉ ओव्हरराईड दिस रूल्स इफ अ पर्सन हॅज कॉन्ट्रॅक्ट विथ स्पेशल कंडिशन्स. आता काय म्हणलात की ह्यामध्ये व्हॅलिडिटी ऑफ टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, स्पेसिफिक कॉन्ट्रॅक्ट टर्म्स एन्फोर्सेबल ॲट दी लॉ ओव्हरराईड दिस रूल्स इफ दी पर्सन हॅज कॉन्ट्रॅक्ट विथ स्पेशल कंडिशन्स सोबत कॉन्ट्रॅक्ट असेल काहीतरी, द कॉन्ट्रॅक्ट टेक्स प्रियॉरिटी ओव्हर दिस रूल्स. कॉन्ट्रॅक्ट पहिला ओव्हरराईड करणार म्हणजे कॉन्ट्रॅक्ट प्रिवेल करणार. ह्यामध्ये कॉन्ट्रॅक्टमधले रूल्स तुम्ही फॉलो करा, मग हे रूल्सकडे या तुम्ही जर नसतील तर. ओके. त्याच्यानंतर सिक्स्थ पॉईंटमध्ये आहे रेग्युलेशन ऑफ दी क्लेम्स. आता क्लेम्सचं कसं रेग्युलेशन होणार आहे, पे और अलाउन्सेस जे असतात, रूल्स इन दी फोर्स व्हेन अर्न्ड, लीव रूल्स इन फोर्स व्हेन अप्लाइड. पहिला तर सगळ्यात पहिला पे अँड अलाउन्सेस कसं केलं जाते ते बघूया. खूप इम्पॉर्टंट आहे हे. ह्यामध्ये बघा पे अँड अलाउन्सेस कसं रेग्युलेशन करणार आहे, रूल्स इन फोर्स व्हेन अर्न, कधी तुम्हाला अर्न करणार आहे. पे अँड अलाउन्सेस कधी तुम्ही अर्न करायला, कधी पे, कधी अलाउन्सेस कधी मिळणार. मी अजून अर्नच करत नाही, पैसाच अर्न करत नाही आहे, तर मी कसं रेग्युलेशन करणार. मी ज्यावेळेला पैसा म्हणजे अर्न करायला चालू करेन त्यावेळेला ते रेग्युलेट होणार, त्यावेळेला ते क्लेम होणार. सेकंड पॉईंट लीव, ज्यावेळेला मी लीव घेईन त्यावेळेस. व्हेन दी लीव रूल्स इन फोर्स व्हेन दी अप्लाइड फॉर, त्याच्यासाठी अप्लाय व्हायला पाहिजे ना, मी लीव घ्यायला पाहिजे. पेन्शनसाठी रूल इन फोर्स ॲट दी रिटायरमेंट टाईम, ज्यावेळेला मी रिटायरमेंट टाईमला येईन त्यावेळेस यामध्ये क्लेम घेऊ शकतो. प्रोव्हिजो काय, इफ रूल्स चेंज ड्युरिंग दी सर्व्हिस टू एम्प्लॉईज डिसएडवांटेज, पेन्शन विल नॉट बी लेस दॅन वॉट ही शुड हॅव दी रिसिव्ड अंडर दी ओल्ड. म्हणजे डिसएडवांटेजेस होऊ नये ह्यामध्ये एवढंच सांगितलं. तर आता सेवन्थ पॉईंट काय आहे ह्यामध्ये, एक्सरसाइज अँड डेलिगेशन ऑफ पॉवर्स. एक्सरसाइज अँड डेलिगेशन ऑफ पॉवर्स अंडर दिस रूल्स कॅन नॉट बी एक्सरसाइज डेलिगेटेड विदाउट फायनान्स डिपार्टमेंटचं कन्सल्टेशन घ्यायचं, त्याच्यासोबत तुम्ही डेलिगेट करू शकत नाही. ओके. त्याच्यानंतर ह्यामध्ये पॉवर्स कुणाला आहेत, अपेंडिक्स फर्स्ट लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर 8th पॉईंट आहे रिझन्स फॉर कन्सेशन. कोणतंही कन्सेशन दिलं तर रिझन्स मेन्शन करायचे आहेत आणि ऑडिट ऑफिसरला पाठवायचे आहेत. आय होप तुम्हाला रूल 1 to 8 पूर्णपणे क्लिअरली समजला असणार आहे. ओके. तर भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू. बाय बाय. टेक केअर.